हॅलो, मी मीनाक्षी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा गुरुवार होता आज. बघा गुरुवारचं म्हणजे मोक्षच्या पप्पांनी आज पूजा केलेली होती. तर इथे पटकन सकाळी सकाळी ना साबुदाण्याची खिचडी केली होती, कारण माझा होता उपवास गुरुवारचा. त्यामुळे इथे स्वामींना आधी नैवेद्य वगैरे दाखवून दिला छान. त्यानंतर इथे किचनवरचं म्हणजे भांडे वगैरे जे राहिले होते सकाळचे चहा पाणीचे वगैरे ते आवरून घेतली. आणि आज ना मला गावाला जायचं आहे, त्याच्यामुळे माझी ही सगळी धावपळ चालू आहे. इथे बघा सगळे भांडे वगैरे जे काही निघत होते थोडे 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 ते धुवत होते. आणि ते ना मी आज गावाला जायचं मला मोक्षच्या पप्पांनी सांगितलं तू जा, कारण त्यांना आहे ना ते बाहेर गेले आहेत. तर त्यांचं म्हणणं तू लवकर जा. पण इथे ना मी 4 वेळा बाहेर गेली, 4 वेळा घरात आली, कारण मला असं वाटायचं काही राहून गेलं की काय राहून गेलं काय. म्हणजे एकटं जायची मला भीतीच वाटत होती आणि जायची म्हणजे इच्छा वाटत नव्हती. पण मला जाणं गरजेचं होतं, कारण ना मला कुठे जायचं तुम्हाला पुढे अजून पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. पण आज मी चालली आहे मम्मीकडे सटाण्याला. तर इथे बघा, तर इथे गुरुवार होता आज. तर साबुदाण्याची खिचडी वगैरे मी करून घेतली. मोक्षच्या पप्पांना डब्बा वगैरे देऊन दिला. त्यानंतर आणि पाणी वगैरे पण आलं होतं नळाचं, ते पाणी वगैरे भरलं. मोक्षच्या पप्पांनीच भरलं, कारण मला जड वगैरे उचलायचं नाही आणि ना जास्त पाणी पण नसतं आमचं, त्यामुळे त्यांनी भरून घेतलं होतं. आणि मग नंतर इथे मग आईंसाठी चहा वगैरे बनवला. सगळ्यांचा चहा झाला. नंतर त्यांना परत त्रास होत होता आज ना, पाऊस चालू होता बाहेर, त्यांना दमाचा त्रास होतो. तर त्यांना त्या दवाखान्यात जाऊन आले. त्यानंतर त्या घरी आल्या. मग त्यांना चहा वगैरे बनवला. माझ्या सासऱ्यांसाठी छान जेवण वगैरे बनवलं. तर इथे बघा आईचा चहा वगैरे झाला. आई कप वगैरे ठेवून गेल्या. त्यानंतर मग जे काही थोडे थोडे भांडे निघत होते ते मी परत धुवून घेतले. म्हटलं आता सगळं आवरलं का मी निश्चिंत होऊन जाऊ शकते. कारण कसं असतं ना, आपण गावाला गेलो ना तर आपलं मन आपलं म्हणजे घरी असतं, विचार करत असतं मी इथे आहे, घरी पसारा पडला आहे, मी तिथे आहे, माझं तसं चाललं आहे. तर पसारा राहिला ना तर माझी कुठं जायची इच्छा होत नाही. तर सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर ना सगळ्यात आधी मोक्षच्या पप्पांचे कपडे जेवढे राहिलेले होते धुवायचे तेवढे सगळे धुतले मी आज. आणि मोक्षचे कपडे होते ते सगळे धुवून व्यवस्थित सुकवायला टाकून आली. संध्याकाळी काढून घेतील आईन ते. आणि पाऊस चालू आहे बाहेर, पावसामुळे काढणार नाही जसं काही, कारण पाऊसच चालू. तर इथे कपशा वगैरे आणि ते गाळणी वगैरे बाहेरच ठेवली मी गॅसवर, कारण आई त्यांना लवकर सापडायला पाहिजे. आणि ते ना महाराजांचा पाय वगैरे पडून घेते, नमस्कार वगैरे करून घेते. आणि मग आता मी सगळं फायनली खिडक्या वगैरे सगळं बंद करून आता फायनली माझं सगळं झाल्यानंतर मी चालली होती. तर इथे कपबशी वगैरे ठेवलं की लवकर सापडेल त्यांना. आणि इथे ना बॅग भरून ठेवली होती, पण ना मला इतकी जड झाली होती ती बॅगसुद्धा घ्यायची इच्छा होत नव्हती. पाऊस चालू होता आणि मोक्षला घेऊन जायला म्हणजे खूप कठीण काम होतं. आणि गाड्या वगैरे चालू असं. इथे बघा मोक्ष आता कोंबडीला घाबरतच नाही. मोक्ष डायरेक्ट कोंबडीला पकडतो तसंच फिरवतो आता. आणि ते बसमध्ये आलो तर बसची पाहिजे होती ती भेटलीच नाही. दुसऱ्याच बसमध्ये यावं लागलं ताराबादपर्यंत. तिथून दुसऱ्या बसमध्ये, ते बसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. तर ते कंडक्टर वगैरे ते चेक करत होते, काहीतरी झालं होतं प्रॉब्लेम. पण नंतर फायनली चालू झाली. त्यानंतर आलो सटाण्याला. तर मला बस इतकी लागते तर मला इथे डायरेक्ट पप्पांकडे आली ते दुकानावर. माझ्या पप्पांचं दुकान असं इथे नाक्यावरतीच. तर त्यांच्याजवळ आम्ही थांबलो मम्मीची वाट बघत, कारण मम्मी कामाला गेलेली होती म्हणून. तर इथे थांबली तर मला इथे डायरेक्ट वॉमिट वगैरे आणि चक्कर यायला लागलं होतं डायरेक्ट. माझा खूपच म्हणजे फराळ वगैरे घरी केला होता तरी मला चक्कर यायला लागली. त्यानंतर मम्मी आली मला मम्मी आणि मी रिक्षात आली घरी. त्यानंतर मग आहे ना इथे मम्मीनी ना मोक्षला बघा आता व्यवस्थित, म्हणजे मला त्रास होत होता, माझं तर लक्ष नाही मोक्षची टोपी वगैरे काढायचं, पण मम्मी आली तिने बरोबर बिचारीने केलं. त्याची टोपी वगैरे काढली, त्याला खायला काय द्यायचं ते सगळं म्हणजे तिने बघितलं. मम्मी कामावर गेलेली होती, मला चक्कर यायला लागले तर मी मम्मीला डायरेक्ट फोन केला आणि म्हटलं मला खूप कसतरी होतं आहे. तर तिचं काम राहू दिलं आणि ती सगळ्यात आधी माझ्याकडे आली. आणि मग आम्हाला दोघांना घरी घेऊन आली. मोक्षकडे पण थोडं लक्ष दिलं, त्याला खाऊ पिऊ घातलं. नंतर मग पप्पांना जेवायला सोडायला गेली. तर इथे आली तर नंतर मला मोक्षने म्हणजे मेन म्हणजे प्रवासात मला मोक्षने इतका त्रास दिला ना, तर वॉमिट तर होतच होत्या मला. बसमध्ये पण वॉमिट झाला, मला बस लागते त्यामुळे. त्या बसमध्ये पण खूप त्रास दिला. नंतर घरी आली तर मम्मीने थोडं त्याला सांभाळलं. मग मला कुठेतरी जाऊन बरं वाटलं. त्यानंतर त्याला छान झोपवून दिलं, तेव्हा बरं वाटलं ते. आणि नंतर पप्पा वगैरे आले, मग त्यांनीही त्यांचं जेवण वगैरे केलं व्यवस्थित. आणि त्यानंतर मग गेले ते. मग मम्मी येईल घरी आणि मम्मी जेवण करेल, मग परत कामाला जाईल ती. ते बघा मम्मीने पावसासाठी बघा
चुल्यासाठी सोय करून ठेवलेली आहे वरती ना, असं म्हणजे प्लास्टिक लावून दिलेलं आहे जेणेकरून चुलीवर पाणी वगैरे पडू नये म्हणून. तर इथे बघा पप्पा आलेले आहे, पप्पांच्या माझ्या गप्पा चालू आहे. मला सांगत होता मोक्षू की फिरायला चला, असं मी त्यांना सांगते.